अतिक्रमण तोडल्यानंतर मोकळ्या होणाऱ्या जागेत वृक्षारोपण करण्याची अभिनव संकल्पना मुंबई महापालिकेच्या बी वॉर्डमध्ये राबवली जाते। ही झाडं तोडण्याचा प्रयत्न केल्यास हा प्रकार मुंबई पोलिसांनी लावलेल्या सीसीटीव्हीत कैद होईल। मुंबईतील सर्वाधिक वर्दळीच्या ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे मोहम्मद अली रोड। इथल्या फुटपाथवरील अनधिकृत स्टॉल्स आणि फेरीवाल्यांवर कितीही वेळा कारवाई केली तर दुसऱ्या दिवशी तिथं पुन्हा स्टॉल्स लागतात। हा पालिकेचा अनुभव। जागोजागी फुटपाथ आणि काही मोकळ्या जागा अतिक्रमणांनी वेढले असल्यानं इथून चालताना कसरत करावी लागते। रोज उठून कारवाई शक्य नसल्यानं पालिकेच्या बी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरूरकर यांनी एक अभिनव संकल्पना राबवली। फुटपाथवरील अतिक्रमण हटवल्यानंतर पुन्हा या जागेत अतिक्रमण उभं राहू नये यासाठी इथं झाड लावण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे। हा भाग संवेदनशील असल्यानं पोलिसांनी इथं 84 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत। ही झाडं कोणी तोडण्याचा प्रयत्न केला तर त्यावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून वॉच ठेवला जातोय। हे एकदा झाड मी तिथे प्लांट केलं की ती जागा माझी प्रोटेक्टेड राहील। त्या झाडाला हटवून कोणाला धंदा लावता येणार नाही। पण बरेचसे कॅमेरे आज मुंबईमध्ये लागलेले आहेत आणि त्याची रेंज खूप मोठी आहे। तर त्याच्या रेंजमध्ये जो पण कोणी झाड तोडताना मला आढळेल त्या झाड तुटल्याबरोबर मी त्वरित पोलिसांशी संपर्क साधून पोलिसांकडून त्या झाडाला तोडणाऱ्या माणसाला शोधून काढेन आणि त्याच्या विरोधात मी झाड तोडण्याचा FIR लॉन्च करेन। पालिकेच्या या अभिनव उपक्रमामुळे फुटपाथ मोकळे होत असून नागरिकांना याचा फायदा होतोय। ऑफिसर बहुत अच्छा था, इज्जत से बात कर रहे थे और कोई जात का उनका मैं ऑब्जेक्शन नहीं ले रहा। जो काम उसने किया है अनलीगली वालों के हाथ नुकसानकारक है, बल्कि पब्लिक के वास्ते सुविधाजनक है। मोहम्मद अली रोडवरील फुटपाथसह 4 बस स्टॉपवरील 25 अनधिकृत दुकानं हटवण्यात आली आहेत। गेल्या काही दिवसात या परिसरातील 150वर अतिक्रमणांवर हातोडा चालवण्याचं धाडस पालिका अधिकाऱ्यांनी केलंय। मुंबई महापालिकेच्या सर्व वॉर्डमध्ये अशा प्रकारे अभिनव संकल्पना राबवून कामे झाल्यास अतिक्रमणही हटतील आणि मुंबईत झाडांची संख्या वाढण्यासही मदत होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट अतुलसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।